जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. मागील 38व्या भागामध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेला तथागत भगवान गौतम बुद्ध धम्मप्राप्ती झाल्यानंतर, ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा कपिलवस्तूमध्ये गेले त्यावेळेला तेथील लोकांनी त्यांचं कसं स्वागत केलं आणि त्यांनी असा निर्णय घेतला की प्रत्येक घरातील एका व्यक्तीनं धम्मदीक्षा घेऊन तथागतांच्या भिक्खू संघात सामील व्हावं. आता भाग पुढचा. भगवान बुद्धांना गृहाश्रमी बनविण्याचा शेवटचा प्रयत्न. आपला मुलगा जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप रडला. नंतर शुद्धोधनाने आपला मंत्री व आपल्या कुटुंबियाच्या पुरोहिताशी विचारविनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी पुत्राचे मन वळवू शकतील काय याबद्दल त्यांना विचारले. राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धांना वाटेतच गाठले. त्यांना यथोचित अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळवल्यानंतर ते त्यांच्याजवळ बसले. मग झाडाच्या सावलीत बसलेल्या भगवंतांना उद्देशून पुरोहित म्हणाला, हे राजकुमार, आपला वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्यांच्या नेत्रातून अविरत अश्रूंचा पूर वाहत आहे त्या महाराजांच्या भावनांचा आपण क्षणभर तरी विचार करा. त्यांनी आपल्याला घरी येण्याची विनंती केली आहे. त्यांचे म्हणणे आहे तरच त्यांना शांतपणे मृत्यू येईल. आपला निश्चय धम्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला संकल्प वज्रासमान दृढ आहे. परंतु आपण ही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनांच्या ज्वाला त्यांच्या मनास अग्नीप्रमाणे भाजून काढीत आहेत. हे धम्मप्रिय, आपण धम्मासाठी या संकल्पाचा त्याग करा. काही काळ पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घ्या. त्यानंतर शास्त्रसंमत विधीनुसार वानप्रस्थास जाऊ शकालच. आपल्या दुःखी नातलगांविषयी निर्दयी होऊ नका. सर्व प्राणीमात्राविषयी करुणा हाच धम्म आहे ना. धम्माची साधना केवळ अरण्यातच जाऊन होते असे नाही. नगरात राहून देखील साधू पुरुषांना मोक्ष साधना करता येते. ज्ञान आणि आचरण ही खरी साधने होत. श्रमणवेश आणि वनवास ही केवळ भित्र्या माणसांची लक्षणे होत. दुःखांच्या सागरात शाक्यांचा राजा बुडून गेला आहे. त्याच्या मनात वेदनांच्या तीव्र लहरी उठत आहेत. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या गायीप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाचा आपण उद्धार करावा. आणि ती राणी प्रजापती गौतमी, जिने आपणाला लहानाचे मोठे केले आणि जिने अगस्त्य लोकात अजून प्रवेश केला नाही, अशा त्या राणीचा देखील तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय. ती वासरूजवळ नसलेल्या गायीप्रमाणे हंबरत असते. नराचा वियोग झालेल्या हंसीप्रमाणे किंवा सहचराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीणीप्रमाणे, पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाने संतुष्ट केलेच पाहिजे. पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणीजनांचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि नंतर शांतपणे पुढीलप्रमाणे उत्तर दिले. भगवान गौतम बुद्ध म्हणाले, महाराजांच्या मनातील पित्याचा वात्सल्य भाव, विशेषतः त्यांनी माझ्यावर केलेली माया मी चांगल्याप्रमाणे जाणतो. तरी देखील दुःखाने आणि दुरिताने जगाला ग्रासले आहे याचा प्रत्यय आल्यामुळे माझ्या नातलगांना सोडून जाणे मला भाग पडत आहे. प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसता तर आपल्या आवडत्या नातलगांच्या सोबत राहण्याची इच्छा कोण करणार नाही. परंतु एकदा वियोग झाला तरीही तो पुन्हा होणारच आहे. म्हणूनच माझे वडील प्रेमळ असूनही मी त्यांना सोडून जात आहे. परंतु महाराजांच्या दुःखाला मी कारण आहे
असे जे आपल्याला वाटते ते मला मान्य नाही, कारण झालेल्या या स्वप्नवत भेटीमुळे त्यांना वियोगाचे दुःख होत आहे. यासाठी याबाबत आपले मत निश्चित झाले पाहिजे. वियोगाची विविध स्वरूपे पाहिल्यावर तुम्हाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातलग हे दुःखाचे कारण नाही, तर अज्ञान हेच दुःखाचे कारण आहे. वाटेत एकमेकांना भेटणारे प्रवासी पुढे विलग होतातच. त्याचप्रमाणे आज किंवा उद्या केव्हा ना केव्हा वियोग होणारच. तर कोणता शहाणा मनुष्य आपल्या प्रियजनांची ताटातूट झाली तर दुःख करीत बसेल? मग तो प्रियजन कितीही प्रिय का असेना. माणूस स्वजनांना दुसऱ्या जगात सोडून तो या जगात येतो आणि त्यांना सोडून येथे आल्यावर तो पुन्हा दुसरीकडे जातो. ही मानवजातीची कहाणी आहे. जे मुक्त आहेत त्यांना यांची खंत काय असणार. प्राणी मातेचा गर्भ सोडून जन्माला येतो त्या क्षणापासून मृत्यू त्याचा पाठलाग करीतच असतो. तर मग आपल्या स्नेहामुळे माझे अरण्यात जाणे अवेळी होत आहे असे तुम्ही का म्हणता? एखादी ऐहिक वस्तू साध्य करून घेताना वेळ अवेळ असेलही. काळ हा सर्व वस्तूंशी संलग्न असतो. काळ हा जगाला आपल्या विविध परिवर्तनात नेत असतो. परंतु जीवन हेच अस्थिर असल्यामुळे धम्माचे आचरण करण्यासाठी कुठलाही काळ अनुकूलच असतो. महाराजांनी आपले राज्य मला देण्याची इच्छा दर्शवावी हा पित्याला शोभणारा उदात्त विचार आहे. परंतु माझ्याकरिता ती गोष्ट एखाद्या आजारी माणसाने हावरटपणाने अपथ्यकारक अन्न स्वीकारण्या इतकेच अनुचित आहे. जो राज्याधिकार आभासमान आहे, जेथे चिंता आहे, द्वेष आहे, क्लांती आहे, जेथे राजसेवेच्या खातीर इतरांवर अन्याय उद्भवतो, ते प्रज्ञावंतांनी स्वीकारणे कसे उचित ठरेल? सोनेरी प्रासाद मला आगीने पेटल्यासारखा वाटतो. मिष्टान्न भोजन विष कालवल्यासारखे वाटते आणि कमलफुलांनी आच्छादलेली शय्या जणू पाण्यातील मगरींनी ग्रासल्यासारखी वाटते. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्यांना परत स्वगृही येण्यासाठी पाठवलेल्या मंत्र्यांना उत्तर दिले. धन्यवाद. जय भीम.